नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या वेळेमध्ये एक खूपच आनंदाची आणि महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांना आता 1.50 कोटी रुपयापर्यंत पारितोषिक हे मिळणार आहेत मित्रांनो. म्हणजेच 1,50,00,000 रुपयापर्यंतची पारितोषिके शासनाने मंजूर केलेली आहेत मित्रांनो. जे घरगुती गणेशोत्सव असतील किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असतील, त्या दोन्ही गणेशोत्सवासाठी जे कार्य करत आहेत, जे वेगवेगळ्या स्पर्धांमार्फत वेगवेगळ्या सामूहिक कार्यक्रम नियोजन करत आहेत, अशा सर्व गणेशोत्सवांना आता ही बक्षिसे मिळणार आहेत मित्रांनो. याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जी देखील पाहणार आहोत. जी मध्ये नेमकं काय दिलेलं आहे, जी आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जी संपूर्ण दाखवणार आहे, परंतु त्यामध्ये जी महत्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. जी तुम्ही पूर्णपणे पाहू शकता. चला तर मग आपण जी मध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. शासनाने काढलेला हा नवीन जी. चला तर मित्रांनो, आपण थोडक्यात जी पाहून घेऊया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 14 ऑगस्ट 2025 रोजीचा जी आहे. गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याबाबतचा जी महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. मित्रांनो, जी मध्ये काय दिलेलं आहे आपण थोडक्यात पाहूया. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने राज्यातील गणेशोत्सवानिमित्त अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाज संघटनांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयाचे जतन व संवर्धन करणे, उपक्रम जसे की विविध स्पर्धा, व्याख्यानमाला आयोजित करणे, महाराष्ट्रात शिकणाऱ्या परदेशातील तसेच अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना या राज्य उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे इत्यादी उपक्रमासह गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देत आहे. मित्रांनो, यामध्ये सदर राज्य महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात येणारे उपक्रम व इतर कार्यक्रमाचे समन्वय कार्यालय म्हणून पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई या कार्यालयाला घोषित करण्यात येत आहे. तसेच सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विविध कार्यालयामार्फत व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खालील कार्य प्रस्तावित करण्यात येणार आहे मित्रांनो. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 5 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये विभाग असणार आहे सांस्कृतिक कार्य संचालनालय, ज्यामध्ये राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या भजनी मंडळांना भांडवली खर्चासाठी अनुदान देण्यात येईल. या संदर्भातील अटी व शर्तींचा शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. यासाठी 5 कोटी रुपये इतकी तरतूद करणे, त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे स्थानिक संस्थांसोबत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करणे, गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचे आयोजन करणे, प्रामुख्याने राजधानीच्या शहरात ड्रोन शोचे आयोजन करणे, राज्य महोत्सव टपाल तिकीट काढणे, राज्य महोत्सव विशेष नाणे प्रसिद्ध करणे, त्याचबरोबर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका व जिल्हा स्तरावर पुरस्कृत करणे, राज्यातील सुमारे 480 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुमारे 1.50 कोटी रुपये इतक्या रकमेची पारितोषिक वितरित करणे. मित्रांनो, राज्यातील जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांच्यासाठी 1,50,00,000 रुपये इतक्या रकमेची जी पारितोषिक आहे ही यामध्ये घोषित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या स्पर्धांचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्याकर्त्यांना पारितोषिक वितरण समारंभ अकादमी मार्फत आयोजन करणे. त्याचबरोबर मित्रांनो, राज्यातील प्रमुख गणेश मंदिर, सार्वजनिक गणेशोत्सव यांना ऑनलाईन दर्शन करता यावे याकरिता एक पोर्टल निर्माण करणे. त्याचबरोबर हा महत्वाचा मुद्दा आहे, घरगुती गणेशोत्सवाची छायाचित्र अपलोड करता यावीत याकरिता एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणे, जेणेकरून यांचे देखील प्रोत्साहन वाढवण्यात येईल. मित्रांनो, अशा प्रकारची मित्रांनो ही महत्वाची माहिती तुम्ही
त्यामध्ये दिलेली आहे. जी आर मध्ये सर्व जी आर पाहू शकता, ज्यामध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव यांच्यासाठी सुद्धा मदत सहाय्यता केलेली आहे. सर्व जी आर तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. जी आर 13 ऑगस्ट 2025 चा आहे. मी थोडक्यात जी आर ची माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.